हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज पावभाजी बनवते। इकडे माझं साहित्य बघा, 1 वाटी फ्लावर आहे, अर्धी वाटी मटर आहे, 3 मीडियम साईजचे टोमॅटो आहेत आणि बटाटे, असे 3 बटाटे सोलून साफ करून पाण्यात ठेवलेले आहेत कारण आपल्याला काळे पडू नये, आणि थोडंसं बीट किसून घेतलेलं आहे आपल्याला भाजीला कलर येण्यासाठी आणि याची टेस्ट पण छान येते। इथे कुकर ठेवलाय, कुकरला आपल्या या भाज्याला थोडंसं अगदी हे आपल्याला फोडणी द्यायची। थोडंसं जिरं टाकते मी, जिरं आणि हळद। आता हे आपण टाकलं। आता आपल्याला ह्या सगळ्या भाज्या मी धुवून घेतल्या ना, त्या सगळ्याला आपल्याला एक करून त्या भाज्या घालायचे सगळ्या। टोमॅटो आणि पाण्यात ठेवलेले बटाटे, आणि मी हा धुवून किसून बीट घेतलेले, पूर्ण बीट नाही, अशी 1-2 स्पून आहे। तर भाजीला छान कलर पण येतो आणि टेस्ट पण छान येते। आता आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। अशी फोडणी दिली की भाजीला अजून छान चव येते। आपण नुसते भाज्या टाकतो आणि पाणी ओततो आणि मी शिजवून घेतो, याच्यामुळे ना हे असं केलं की खूप छान त्याला चव येते। म्हणून आपल्याला थोडंसं तेल टाकून असं हळद आणि जिरं टाकून आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे, आणि आपल्याला मग 3 ते 4 शिट्या काढायच्या। तर मी थोडंसं याच्यात मीठ टाकते, आपल्याला परत पीठ टाकायचं आहे, पण या भाज्यांपुरतं मी मीठ टाकते, परत हलवून घ्यायचं आहे। मीठ टाकून मी पूर्ण हलवून घेतले। आता आपल्याला भाज्या बुडेल इतकंच पाणी टाकायचं आहे। आपल्याला या भाज्या बुडतील एवढंच पाणी मी टाकलेलं आहे, म्हणजे 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता मी ह्या मीडियम गॅसवर मी आता ह्याच्या 4 शिट्या काढून घेते। चांगली भाजी एकदम स्मूथ शिजली पाहिजे। तर आपल्याला ह्याला 4 शिट्या काढून घेऊया, तो मी बाकीची तयारी करते। तर 4 शिट्या होऊन जातील। चला, माझा कुकर झालेला आहे आपला, तो थंड होईपर्यंत आपण भाजीची तयारी करूया, फोडणीची तयारी करूया। मी ते पॅन ठेवलाय, कढई ठेवली। शक्यतो आपल्याला अशी कढई जाड बुडाचीच घ्यायची, म्हणजे आपली भाजी। इथे 1 चमचा तेल टाकते, तेलामध्ये आपल्याला असं जर तेल तापलं की आपल्याला त्याच्यामध्ये बटर टाकायचं आहे। पावभाजी म्हटल्यानंतर आपल्याला बटर पाहिजे, नुसतं बटरमध्ये केलं तरी हरकत नाही, पण आपण नुसतं तेल थोडं बटर, आणि नंतर ह्याच्यात बटर टाकलं नाही तरी चालेल, वरून टाकलं थोडंसं तरी चालेल। तर आपल्याला हे असं वितळून घ्यायचं आहे बटर। मी किती मीडियम साईजचा बारीक कांदा कापून घेतलेला आहे। थोडंसं हिंग टाकलंय, कोणत्याही भाजीला आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण हिंग टाकायचंच। हिंग मी हलवल्यानंतर मी 1 मीडियम कांदा टाकलेला आहे। आपल्याला चांगला बारीक गॅसवर अगदी परतून घ्यायचं आहे। बारीक गॅसवर आपल्याला चांगला कांदा परतून घ्यायचा आहे। तो आपला कुकर थंड होतोय, कांदा चांगला परतून घेऊया। आपला कांदा चांगला हे झालेला आहे, परतलेला आहे। त्याच्यामध्ये मी आता शिमला मिरची टाकलेली, मी 1 शिमला मिरची छोटीशी मीडियम साईजची घेतली, पण मी उकळताना कुकरमध्ये टाकलेली नाही, कारण शिमला मिरचीला असा तुरट असा वास असतो, म्हणून आपल्याला तेलातच टाकायचे, बारीक असे करून आपल्याला तेलातच तिला परतायचे। तिला आपल्याला तेलातच घालायचे। याच्यामध्ये घातला तर वेगळा भाजीला असा तुरटपणा येतो।
आणि अति पण घालायची नाही, छोटीशी घालायची. तिला आता मी चांगली तेलामध्ये चांगली परतून घेते. चांगली अशी तिला हे करून घेऊया. म्हणून तिला मी 2 मिनिटं असं झाकण ठेवते, म्हणजे ती आपल्या तेलामध्ये हे होऊन जाईल. आता आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची. 1 चमचा आलं लसूण पेस्ट. ती पण चांगलं तिचं मॉइश्चर हे होईपर्यंत आपल्याला चांगली परतायची. शिमला मिरची हे झालेली आहे. परत थोडंसं झाकण ठेवते. तिला जरासं मऊ व्हायला द्यायचं, आणि पूर्ण कच्ची आहे ती. दोन मिनिटानंतर मी परत टाकते. आपल्याला चांगले हलवून घ्यायचे. ती आपणच अशी शिजली जाणार. आता मी मसाले घालते. इथे मी घरगुती माझा मालवणी मसाला घेतलाय. मी तोच वापरलाय. लाल तिखट मिरची पावडर घेतलेली नाही. तर आपल्या तिखट प्रमाणे मी ते 1.5 चमचा असा हा मसाला घेतलाय. आणि हा पावभाजी मसाला कुठच्याही ब्रँडचा घ्या, काही हरकत नाही. मी ते 1.5 चमचा पावभाजी मसाला घातलाय. आता आपल्या मसाल्याला पूर्ण चांगलं परतून घ्यायचंय. मी गॅस मिडियम ठेवलेला आहे. फुल गॅसवर मसाले टाकायचे नाहीत, करपले जातात. चांगले त्यांना आता असं मसाल्यानं हे तेलामध्ये परतून घ्यायचंय. आता हे मसाले अगदी चांगले आपले शिजले पाहिजे, तेल सोडलं पाहिजे, म्हणून आपल्याला थोडंसं असं पाणी टाकायचंय. पाणी टाकून आपल्याला हे शिजवायचे. आपले मसाले शिजतोय तोपर्यंत आपल्याला कुकर खोलून बघायचंय आपल्या भाजीचं काय झालंय ते. छानपैकी आपली भाजी शिजलेली आहे. मी आता मॅशरने त्याला कुकरमध्येच मॅशरने आपल्याला दाबून घ्यायची. अशी चांगली दाबून घ्यायची. चांगली शिजल्यानंतर आपली दाबली जाते. तुमच्याकडे आपले मॅशर नसेल तर आपल्या ग्लासाने किंवा आपल्या तांब्याने आपल्याला असं मॅश करून घ्यायचंय. चांगली दाबून घ्यायची भाजी. पूर्ण हे झाली पाहिजे. चांगली मी पूर्ण मॅश करून घेतलेली आहे. एकदम मॅश झालेली आहे भाजी आपली. हे बघा एकदम छान. काय तर आपण नंतर भाजीमध्ये पण मॅश करू शकतो. तुम्ही पाहिजे तर इथे ठेवते. आता आपल्याला एक आपले मसाला बघूया उडून. हे बघा मस्त याला तेल सुटलेलं आहे. आपली शिमला मिरची पण चांगली शिजलेली आहे. तिला पण अशी दाबून दाबून घ्यायची. आपला चांगला हा मसाला हे झालेला आहे. शिमला मिरची पण शिजली, कांदा पण शिजला. आपला कांदा दिसतच नाहीये. चांगले मसाले तेल सोडलेल्या मसाल्याने तेल सोडलेलं आहे. मी आता ही आपल्याला ही भाजी घालते. चांगली मिक्स करून घ्या. गॅस माझा अजूनपर्यंत ही मीडियम आहे. मी फुल गॅस केलेलाच नाही. तर चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायची. आपल्याला तवा हॉटेलवाले काय करतात, तव्यात करतात. म्हणून आपल्याला असं आपल्याला तवा नसतो म्हणून आपल्याला हे असं रुंद भांड घ्यायचं आहे.
आपली चांगली मॅश करून घ्यायची. तर ही आपली घट्ट भाजी आहे. आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, आपल्याला जे जसं पाहिजे तसं. आता आपली थोडी आपल्याला वाटते की माझी शिमला मिरची थोडी थोडी दिसते, मग आपल्याला चांगलं असं दाबून असं भाजीतच ह्याच्यातच कढईतच आपल्याला मॅश करायचं आहे. परत आपल्याला हा मॅशर एकदा ह्याच्यावर फिरवायचा आहे, कारण आपल्याला भाजी आपली दिसली नाही पाहिजे, शिमला वगैरे असं काय भाज्या दिसल्या नाही पाहिजे. तर असं दाबून आपल्याला हे ते परत फिरवायचं आहे. चांगलं दाबून घ्यायची. आपली भाजी एकदम छान झालेली आहे. मी आता याच्यामध्ये पाणी घालते, आणि आपल्याला एवढी घट्ट भाजी नको आहे, कारण काय जर थंड झाली तर अति घट्ट होईल. पण आपल्याला हा कुकरमध्ये पाणी घालून कुकर असं हलवून आपल्याला भाजी पाणी घालायचं आहे. तुम्हाला जरी आता पातळ वाटली, तुम्हाला मी दाखवते, आता चमचा बदली करते, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, असं भाजी आपल्याला छानपैकी अशी सरसरीत ठेवायची, एकदम अशी पातळ घट्ट नाही ठेवायची. ती थंड झाल्यानंतर एकदमच घट्ट होणार, हे होणार. हे बघा, तिला चांगली आता एक उकळी काढायची. थोडंसं मी अजून पाणी घालते. थंड झाल्यानंतर एकदम ती, आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मीठ पण बेताचंच टाकायचं, कारण आपल्याला बटर आहे, अमूल बटर, तो जरा त्याला खारटपणा असतो. आपल्याला नंतर आपल्याला फायदा आपण टाकू शकतो. वरून आपल्याला बटर टाकायचंय. कोथिंबीर टाकायची. आपल्याला चांगली अशी त्याला एक चांगली अशी एकदम काढून देऊया. चांगली उकळी आपल्याला परत त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि चांगली त्याला उकळी आणून द्यायची. चांगली जरा शिजली पाहिजे, रट्टा माटा झाली पाहिजे. 2 ते 3 मिनिटं मी अशीच ठेवते. चला आपण आता भाजी उघडून बघूया. 2-3 मिनिटांनी भाजीला मस्त तरी अशी आलेली आहे. तुम्हाला मी चमचा करून दाखवते. आता तुम्हाला मी सर्व करून दाखवते. पाव गरम करून तुम्हाला भाजी सर्व करून दाखवते. तर ही भाजी, आता भाजीचा गॅस तुम्हाला पातळ वाटत असेल, पण थंड झाल्यावर आपली भाजी हे होईल. मी तुम्हाला पाव गरम करून सर्व करून दाखवते. तर माझी पावभाजी झालेली आहे. मी आता पाव गरम करते. पाव मी गरम करून इथे असे मध्ये हे 2 पाव घेतले, असे मधोमध आपल्याला कापायचे. म्हणजे हाताने असे तोडले ना तरी पाव इजी तोडले जातात. हे बघा, असा आपल्याला गॅस कमी करते आणि आपल्याला पाव असे इजी असं एक एक घेतला तरी चालेल. त्याला आपण असा बटर लावून घेऊया. असं बटर लावून घेऊया आणि थोडीशी ना ह्याच्यावर आपल्याला या तव्यावर भाजी टाकायची. मस्तपैकी अशी आपल्याला भाजी टाकून पावाचं गरम करायचं. मस्तपैकी आपल्याला ते खरपूस फ्राय करायचे. थोडीशी आपल्याला ही भाजी आपल्याला ह्याच्यावर टाकायची. असं आपल्याला दाबून दाबून चांगले असे हे करायचे. मस्तपैकी खरपूस भाजायचे.
आपले असे खरपूस आपले भाजून झालेले आहेत. हे बघा, आपल्याला असे गरम गरम हे टाकायचे. हे बघा, आणि दिसते ना तुम्हाला. चला, म्हणजे कशी माझी पावभाजी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि बघा माझा कसा व्हिडिओ आला आहे तो, चांगला वाईट काय मला कमेंट जरूर करा. चला, तर इथे व्हिडिओ संपवते. चला, बाय बाय.